मित्रांनो, जे सूरजनं बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काम केले ना, ते घरात नाही का कोणता कंटेस्टंट करू शकला नाही आणि त्याच्यामुळे नाही का बिग बॉसचे नवीन होस्ट रितेश देशमुख सरांनी त्यांची सगळ्या घरासमोर त्यांची तारीफ केली। रितेश देशमुख सरांचं मन जिंकलं सूरजनं। हा मित्रांनो, घरात नाही का कसा कंटेस्टंट आहे सूरज, त्यांना बिग बॉसचे सगळे घरातले जेवढे कंटेस्टंट आहेत ना, ते सगळे लाईट गेले, सूरजला लाईक आली, हलक्यामध्ये घेऊ लागलेत। मग नाही का आज जाय का सूरजची जी तारीफ केली ना रितेश देशमुख सरांनी, सगळ्याचे होश उरलेत। पहिल्यांदा तर हे सांगलं की तुम्ही जाय काय या वीक एलिमिनेशन सेफ हा मित्रांनो, एलिमिनेशन जे होणार होतं सूरजचं ते नाही का आता कॅन्सल झालेलं आहे की सूरजला काफी जास्त वोट भेटलेत आणि सूरज नाही का या वीक घराच्या बाहेर जाणार नाही। सांगा दोस्त मित्रांनो, हे पण म्हणले सूरज दादाला, आपल्या भाऊ तू नाही का एक नंबर खेळालास, तू नाही का गेम लई स्ट्रॉंग आहे, मी बघलो तू नाही का आपल्या काफी मराठी माणसाचं मन जिंकालास। सूरज तू असंच खेळत राहे आणि तुला स्ट्रॉंग व्हावं लागते, कारण की तुला फॅन्स खूप पसंत करायले, तुला वोट करायले। तू नाही का तू गेम समोर ठेवू तर निकी समोर मस्त बोलू लागला, मग निकीने तुला काय दोन गोष्ट म्हणले की तिथं तू दबलास, तिथं तुला दबायचं नसतं, तुला आजकीन बोलायचं असतं। नेक्स्ट टाइम तू कोणाला बोलायलास ना, तू पॉईंट करेक्ट असले ना, तू दाब नको, तू आवाजला आजकीन मोठं कर, नाही तर बुक्कीनं चालणार, नाही तर हातापाय चालणार, नाही तर फक्त सूरज फक्त नाही काही तर बोलंबली चालते आणि तुझ्यामध्ये दम आहे, तू स्ट्रॉंग आहेस, तू याने काही या सगळ्या सदस्यांनी सगळ्या गोष्टी नाही करीत दादानं आपल्या सूरज भाऊला सांगले आहे। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इथे नाही का बिग बॉस मराठीचे तुम्हाला सामने अपडेट मिळणार आहेत।